की आता गरज नाहीये. सगळ्या जेवढ्या काही होत्या त्या निवडणुका सरलेल्या आहेत. अशा परिस्थितीत आता बरेच दिवस काही निवडणुका नाही आहेत. त्यामुळे कुठल्याही बाजूनं जी धास्ती असते शेतकऱ्यांच्या नाराजीची किंवा ग्राहकांच्या नाराजीची, दोघंचही असण्याचं काही कारण नाही. म्हणून ही राजकीय उदासीनता आहे. आज जेव्हा शेतकरी तो सांगतो मला ₹1 द्यावा लागला, मिळायचं सोडून द्या. आज अशी परिस्थिती असताना सुद्धा आज पणन मंत्र्याचा एक बाईट नाही, मी शोधतोय 3 दिवसापासून कुठं आहेत ते. नाही, निवडणुका नाहीत किंवा निवडणुका झाल्यात, माझं असं मत आहे की आता सत्तारूढ पक्षाला शेतकऱ्याची गरजच नाहीये. निवडणुका असो किंवा नसो, त्यांचा आत्मविश्वास इतका वाढलेला आहे की शेतकऱ्यांचा विचार करण्याची गरजच नाहीये निवडणूक जिंकण्याकरता. आता तुम्ही पहा ना, पश्चिम बंगालची निवडणूक झाली आणि तिथे बटाट्याला भाव नव्हता, तरी निवडणुका जिंकल्या की नाही जिंकल्या? हा. अहो, ₹3 ₹4 किलो बटाटा नाही खपलाय. उत्तर प्रदेशमध्ये सगळे बटाट्याचे कोल्ड स्टोरेज पूर्णपणे भरलेले आहेत. काल मी नागपूरला चिल्लर मध्ये ₹15 किलो बटाटा आणलेला आहे. काय मिळाला असेल बटाटा उत्पादकांना भाव? म्हणून बडेजी, आता इतकी या राजकीय पक्षांना आत्मविश्वास झालेला आहे की ₹1500 लाडकी बहीण, 5 किलो फुकट धान्य, बिहारमध्ये ₹10,000 लाडकी बहिणीला, आपल्या आसाममध्ये ₹15,000 लाडकी बहिणीला, असं काहीतरी दिलं की निवडणुका जिंकता येतात. मग शेतीमालाच्या भावाचा प्रश्न राहिलाच कुठे? मला असं वाटतंय की शेतकरी हे शब्द समजून घेतलं पाहिजे. मी सतत सांगतो आहे की उत्पादन करा आणि मरा, हे आपल्या देशातलं धोरण सुरुवातीपासूनच होतं स्वतंत्र भारतामध्ये. ते सुद्धा आजच सुरू आहे असं नाही, ते सतत सुरू आहे. अहो, 1980 मध्ये शेतकरी संघटनेनी अंतुले सरकार असताना ₹100 क्विंटल कांदा खरेदी करून घेतली सरकारकडनं. आज तो प्रश्न तसाच आहे. आजही नुसता कांदा नाही, कांद्याला तर मातीमोल भाव झालेला आहे, नाशवंत आहे म्हणून. पण आज हरभऱ्याला एमएसपी नाहीये, तुरीला एमएसपी नाही आहे, गव्हाला आतापर्यंत एमएसपी मिळत नव्हती. 2200-2100 गहू या देशातल्या शेतकऱ्यांनी यावर्षी विकलेला आहे. कापसाला हमी भाव नव्हता, सोयाबीनला हमी भाव नव्हता. आता गल्फमुळे कांद्याला भाव मिळत नाही, पण गल्फच्या वॉरमुळे, इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे सोयाबीन आणि कापसामध्ये तेजी आलेली आहे. सरकार काहीच करत नाही आहे. हो, ही तेजी काय सरकारमुळे नाही आली? म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी स्वतः अत्यंत नम्रपणे सांगतो, मी मोदीजींना पत्र लिहिलेलं आहे की जर अमेरिका आणि युरोप आमच्या देशातले शेतीमालाचे भाव ठरणार असेल तर मग मोदी सरकारची गरजच काय आहे? मला काय वाटतंय, या सरकारने टॉप, TOP, टोमॅटो, ओनियन, पोटॅटो, ही घोषणा केलेली होती ना. मोदीजी असे शब्द खूप चांगले घोषणा करतात. आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून, शेतकरी हितधिकारी मिळून विचारलं पाहिजे की टॉपचं काय झालं? कापूस उत्पादकांकरता 5F फॉर्म्युला, परवा तुम्ही तुमच्या याच्यावर बातमी दाखवलेली आहे की कापसाकरता असं धोरण जाहीर झालं. 5F, फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेस्ट. काय झालं त्याचं? अहो, अमेरिका, युरोप आपल्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीच्या घोषणा करून नाही, त्यांना सरकारच्या तिजोरीतनं मदत करून देतं. मला असं वाटतंय की तुम्ही शेतकऱ्यांना जर उत्पादन वाढवायला सांगता टॉपच्या माध्यमातून, तर कांदा विकत घेण्याची तयारी सरकारने केली पाहिजे. किंवा आता जे सांगितलं आमच्या शेतकरी भावानी की त्या सरकारने ₹350 क्विंटल प्रमाणे आम्हाला मदत दिली होती, तशी मदत युद्ध पातळीवर या सगळ्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे. उत्पादन केलं म्हणून गुन्हा केला नाही. तुम्ही जाहीर करून टाका, जाहिरात द्या कांदा पेरताना की यावर्षी कांदा पेरू नका म्हणून, आम्ही घेणार नाही, आम्ही काही बोलणार नाही ना. पण मला असं वाटतं की आमच्या देशात शेतकऱ्यांबद्दल अशा प्रकारची जागृती यांना काम करण्याची गरज नाही. इतका यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि म्हणून संपूर्ण शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे. त्याला अन्नदाता अन्नदाता म्हणायचं, त्याला सांगायचं की एमएसपी थी, एमएसपी है, एमएसपी रहेगी. पण त्याची कुठेही घोषणा नाही, कुठेही व्यवस्था नाही. आणि मी पुन्हा एकदा इथे सगळ्यांच्या यांनी सांगतो की एमएसपी ची जबाबदारी ही सरकारची आहे. हे सगळ्या शेतकऱ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे.
ठीक आहे. एमएसपीच्या मी ठरवण्याच्या विचारतो. पद्धतीबद्दल आपण आपण मतभेद असेल त्याच्याबद्दल बोलूया. हा. पण जी काही एमएसपी सरकार जाहीर करतं ती देण्याची जबाबदारी सरकारची आहे, व्यापाऱ्यांची नाही. हे स्पष्टपणे सगळ्या शेतकऱ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. हा. ज्याप्रमाणे शेतकरी संघटनेच्या मंचावर आम्ही म्हणायचो की शेतीमालाला भाव न देणं हे सरकारचं अधिकृत धोरण आहे, त्या एका सुरात बोलण्याची आता वेळ आलेली आहे. फ्री मार्केट, मुक्त अर्थव्यवस्था हे काही उपयोगाचे नाही आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी WTO ची ऐशी तैशी करून टाकलेली आहे. त्याच्यामुळे सरकारचा हस्तक्षेप शेतकरी हिताचा असला पाहिजे, हे आता म्हणण्याची वेळ आलेली आहे. अतिशय महत्वाचे तुम्ही मुद्दे मांडलात. तुमची उद्विग्नता सुद्धा त्याच्यातून कळली. राजकारण विरहित शेतकऱ्याच्या मला वाटतं भूमिकेतून तुम्ही जे बोललाय ते अतिशय महत्वाचं आहे. गणेश हाके आपल्या सोबत आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी आता सांगितलं, आम्ही बघितलं, तुम्हालाही माहिती आहे, जेव्हा भाव वाढतात तेव्हा धावत येणारी यंत्रणा या देशानं बघितली, शेतकऱ्यानं बघितली. पण जेव्हा भाव कोसळले तेव्हा यंत्रणा कुठे गायब झाली, हा सवाल आज राज्यातला शेतकरी विचारतोय. का हो, या राज्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचं कष्टाचं मोल 1 रुपया सुद्धा मिळू नये? च्विंगमपेक्षा सुद्धा त्याचं मोल जे आहे त्याच्या कष्टाचं ते कमी व्हावं? का ही वेळ आली? कोण जबाबदार आहे याला? विलास, मला असं वाटतं की ज्या विषयावरती आपली आजची तुम्ही चर्चा ठेवलेली आहे त्या अनुषंगानं थोडंसं मला असं वाटतं की थोडंसं ज्या पद्धतीनं म्हणजे आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असतील, दिघोळे जे असतील आणि जावंदी असतील, यांनी ज्या पद्धतीचे म्हणजे चर्चेमध्ये संदर्भ दिले आणि गेल्या अनेक दिवसापासूनचे संदर्भ देत त्यांनी आज कशा पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यावरती हे केलं. पण आजची परिस्थिती का उद्भवलेली आहे, आज कांद्याला भाव का नाही आहे, ही सगळ्या परिस्थितीचा थोडासा आपण काही थोडासा विचार केल्यानंतरच आपण या गोष्टींवरती आपण वस्तुस्थितीवरती आपण तुमचं काय म्हणणं आहे? ही परिस्थिती का आली? माझं ऐकून हे 2 गोष्टी सांगतो की बघा, ही शेवटी नैसर्गिक आपत्ती ही तर काही कोणी सरकार आणत नाही. ही शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे. कुठली नैसर्गिक आपत्ती? कुठली? की आपल्याकडे 3 प्रकारचा कांदा उत्पादित होतो. एक लाल कांदा जो खरीपात येतो, दुसरा रांगडा कांदा ज्याला आपण म्हणतो तो रब्बीत येतो, आणि उन्हाळी कांदा येतो. आज आपल्याकडे लाल कांदा किंवा रांगडा कांदा शिल्लक आहे का? नाही. उन्हाळी कांदा शिल्लक आहे आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक झाल्यामुळं आज त्याच्यात भाव त्याचे म्हणजे घसरलेले आहेत. तर हे अशा पद्धतीचे एकदम आवक बाजारात का वाढलेली आहे? आणि जेव्हा हा न्याय म्हणजे नियम आहे असा की मागणीप्रमाणे पुरवठा असेल तर त्याला बाजारामध्ये भाव असतो. पण जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा जेव्हा अधिक होतो तेव्हा निश्चितपणे याच नाही कुठल्याही मालाचे भाव हे म्हणजे घसरत असतात. हा एक म्हणजे पद्धत आहे, ते नैसर्गिक नियम आहे तो. आणि अशा वेळेला आज आपल्याकडे ज्या पद्धतीचा कांदा आलेला आहे तो उन्हाळी कांदा आहे. तो उन्हाळी कांदा आला आणि उन्हाळी कांदा आलेला आहे आणि उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे परवाजून नुकसान झालेलं आहे नैसर्गिक आपत्तीमुळं. कसं आहे की हा उन्हाळी कांदा हा साधारणतः 6 महिने टिकतो आणि त्यामुळे लोक साठवून ठेवून भाव येईल तेव्हा त्या पद्धतीने विकत असतात. आज परिस्थिती अशी झालेली आहे की त्या पावसामुळं कांदा खराब झालेला आहे आणि मग प्रत्येक शेतकऱ्याला आपला कांदा बाजारात बाबा आता राहणार नाही, टिकणार नाही, हा नासून जाईल आणि आपलं नुकसान होईल म्हणून सगळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी कांदा आणतायत. मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे. आणि मी सांगितलं ना की जेव्हा अशा पद्धतीची आवक वाढते तेव्हा निश्चितपणे मागणी इतका जर म्हणजे पेक्षा जास्त पुरवठा झाला की परिस्थिती निर्माण होते. एक कारण झालं. एक सांगतो, ऐकून सगळ्यांचं आपण ऐकलं, माझं ऐकून. दुसरी गोष्ट ज्या संदर्भामध्ये सरकारवरती वारंवार आरोप केले जात होतात की निर्यातीच्या संदर्भामध्ये मागे 2-3 वर्षापूर्वीचा संदर्भ देऊन सांगितलं की निर्यात जेव्हा कांद्याला मोठा भाव यायला लागले तेव्हा निर्यात बंदी केली. पण तुम्हाला हे आठवतं का, जेव्हा हेही त्यांनी सांगायला पाहिजे की जेव्हा कांद्याला भाव नव्हता तेव्हा कांद्याला या सरकारनं अनुदान पण दिलेलं आहे. क्विंटली 200 रुपये 350 रुपये प्रमाणे अनुदान पण दिलेलं आहे जेव्हा कांद्याचे भाव मिळत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की मी तुम्हाला सांगितलं नाही की लाल कांदा रांगडा कांदा शिल्लकच नाही बाजारामध्ये.
आज आहे तो उन्हाळी कांदा आहे, आणि उन्हाळी कांदा हा मोठ्या प्रमाणात जवळपास 50-60% कांदा हा रिजेक्शन ज्याला म्हणतो ना बाजारामध्ये, तो रिजेक्शन पद्धतीचा कांदा बाजारात आल्यामुळे त्याला भाव म्हणजे मोठ्या कधी 600 आहे 700 रुपयानं भाव केलाय, आणि काही चांगल्या पद्धतीचा कांदा आहे तो 1,500 रुपयापर्यंत सुद्धा चाललेला आहे. माझ्या म्हणणं की हा एक मुद्दा झाला तुम्हाला की मागणी पेक्षा म्हणजे मोठा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली. दुसरं एक कारण असं आहे की ज्या पद्धतीचं सध्या इराण, इस्रायल, अमेरिका हे युद्ध सुरू आहे, मुळात निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात आपला कांदा कुठे जातो? आखाती देशात जात असतो, आणि आखाती देशामध्ये सध्या युद्ध सध्या सुरू असल्यामुळं संपूर्णपणे आपल्या देशातून निर्यात होणारा कांदा पूर्णपणे बंद आहे. पूर्णपणे बंदी असल्यामुळं हा कांदा आपल्या इथेच आहे. म्हणजे जो बाहेर जाऊन निर्यात होणारा कांदा विजय भाऊ येतो. म्हणजे निर्यात बंद असल्यामुळे, ऐकून, निर्यात बंद असल्यामुळं तो आपल्या इथंच आहे, आणि इथं असल्यामुळं जो मोठ्या प्रमाणात साठवणूक असल्यामुळं, आणि म्हणून आणि बरं, हा जर आपला जर युद्ध परिस्थिती नसती आणि एखादीमध्ये कांदा जर गेला असता आपला, तर निश्चितपणे कांद्याला भावही आले असते. बरं, आजची परिस्थिती आहे आता युद्ध भारतानं नाही, आणि सरकार दादा नाही विलास समजून घ्या, नाही घेतलं ना समजून, तुमची भूमिका कळली. सरकारनं आणली का? नाही तुमची भूमिका सरकारनं कळली. आणली का? नैसर्गिक गारपीट झाली, नुकसान झालं पाऊस पडून कांद्याचं, हे सरकारनं आणलंय का? दादा हे सरकारनं दादा आणलेलं तुमचं म्हणणं नाही. ऐकलं, दादा तुमचं म्हणणं ऐकलं आणि तुमची भूमिका कळली. काही उपप्रश्न आहेत मी विचारतो आता. मान्यवर पाहुण्यांना सगळ्यांना बोलायचंय. पहिल्यांदा तर जास्त उत्पादन होणं ही नैसर्गिक आपत्ती आहे हे देशाला पहिल्यांदा कळलं असं म्हणूया. दुसरं नाही, बिलकुल महत्वाचं मी गोष्ट, असं म्हटलेलं नाही. हा बरं ठीक आहे, नाही नैसर्गिक नाही, मी असं म्हटलेलं नाहीये. मी एवढंच म्हटलं तुम्हाला की मोठ्या प्रमाणात म्हणजे कांदा नेहमी प्रमाणात उत्पादित झालेला आहे, पण नैसर्गिक आपत्तीमुळं, गारपिटीमुळं कांदा खराब झालाय, आणि कांदा खराब झाल्यामुळं जो कांदा दरवर्षी उन्हाळी कांदा आलेला कांदा लोक म्हणजे 6 महिन्यापर्यंत ठेवून, ठीक आहे दादा, कांदा चाळीमध्ये ठेवून, बरं ठीक आहे, आणि मग ठीक आहे. त्याला 3-4 बरं भाव आले मला की ते सांगा, विकायला काढायचे, तुम्ही ते युद्धाचं विकायचे. कारण सांगितलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आधी काय केलं सांगितलं. संकट येतं, मुद्दा असा आहे, कुठलंही संकट जेव्हा येतं शेतकऱ्यांवरती, तेव्हा त्या संकटामध्ये जाऊन मदत करण्याची जबाबदारी कुणाची आहे? एक सरकारची आहे, आणि सरकार मग प्रश्न तोच आहे, जेव्हा भाव वाढतात तेव्हा धावत येणारी यंत्रणा आज कुठे गायब आहे हा माझा सवाल होता. त्याचं उत्तर तुम्ही शितापीने टाळलं. दुसरं, जर तुम्ही